आंबेगावकर ब्रेकिंग न्यूज. मनसर प्रतिनिधी. कळंब तालुका. आंबेगाव येथील कळंबगावचे भूषण आणि कळंबगावचे मार्गदर्शक मनसर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती वसंतराव भागुजी भालेराव यांचे वयाच्या 67व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. रविवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी सकाळी 7:30 वाजता कळंब दशक्रिया घाटावर दशक्रिया विधीचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी थोर प्रवचनकार हभप चैतन्य महाराज कबीर यांचे प्रवचन होणार आहे. कळंब गावातील चौक तसेच आसपास पुणे नाशिक हायवे लगत लौकी रोड, म्हाळुंगे रोड लगत गावातील विविध संस्था, शाळा, सर्व मित्रपरिवार, समस्त ग्रामस्थ कळंब यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली आणि दशक्रिया विधीचे मोठमोठे फ्लेक्स लावून श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. सभापती भालेराव यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, 2 मुली, सून, नातवंडे, 4 भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने कुटुंबावर आणि कळंब गावावर मोठा दुःखाचा प्रसंग कोसळला आहे. कळंब गावचा वाघ हरपला, देव सोडून गेला अशा विविध प्रतिक्रिया सोशल मीडियावर तरुणांनी ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहिली. कळंब गावातील सर्व व्यवहार व शाळा बंद ठेवून कमलजादेवी विद्यालय व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी व ग्रामस्थांनी तालुक्यातील विविध संस्था, आजी-माजी, आमदार, खासदार, गावातील विविध मंडळे तसेच विविध पक्षाच्या माध्यमातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली गेली. त्यांनी सन 1989 पासून ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी संचालक ते आंबेगाव तालुका पंचायत समिती सभापती, माजी जिल्हा परिषद सदस्य, 2 वेळा मनसर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अशी विविध राजकीय पदे 35 वर्षाच्या प्रदीर्घ राजकारणाच्या कालावधीत भूषवली. कळंब चांडोली गटातील प्रत्येक गावावर त्यांची विशेष पकड असून आंबेगाव तालुक्यावर त्यांचा प्रभाव होता. तसेच त्यांनी सभापती, जिल्हा परिषद सदस्य असताना प्रत्येक गावातील विकास कामांसाठी सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या माध्यमातून कामे करून घेतली. त्यांचे ते अत्यंत विश्वासू आणि निकटवर्ती होते. त्यांच्या काळात वाडी वस्तीवरील रस्ते, वीज, आरोग्य उपकेंद्र, आदिवासी भागातील प्रलंबित कामे, दुष्काळी गावांतील पाण्याचे नियोजन, शाळा दुरुस्ती, नवीन इमारत, अंगणवाडी दुरुस्ती, नवीन इमारती अशी भरपूर विकास कामे मार्गी लावली. कळंब गावातील वाडी वस्तीवरील विकास कामासंदर्भात व गावातील शाळा, मंदिरे, आरोग्य उपकेंद्रे, सभामंडप, शाळा प्रवेशद्वार, बैलगाडा घाट यांनी स्वतः पुढाकार घेऊन ही कामे मार्गी लावली. तसेच धार्मिक, शैक्षणिक व इतर कामांमध्ये यात्रा, उत्सव यांच्या मार्गदर्शनाखाली गावगाड्यातील कामे मार्गी लावण्यासाठी ते प्रकर्षाने पुढाकार घेत होते. तालुक्यात व गावात होणाऱ्या विविध निवडणुकांमध्ये त्यांची भूमिका वेळोवेळी महत्त्वाची ठरली आहे. त्यांच्या जाण्याने आंबेगाव तालुक्यातील राजकारणात विशेष पोकळी निर्माण झाली आहे.